श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात आज एका आगळ्यावेगळ्या विवाह सोहळ्याने सर्वांचे लक्ष वेधले। यवतमाळच्या अनुपमा गाडेकर आणि राहता तालुक्यातील दिनेश कोहकडे यांनी हुंडा व कोणताही डेजा न करता केवळ भक्ती आणि समर्पणात विवाह केला। विशेष म्हणजे दोघांची ओळख याच सेवा केंद्रातील विवाह संदर्भ सेवेतून झाली होती। अगदी साध्या वातावरणात मंत्रोच्चार आणि आध्यात्मिक मार्गदर्शनाखाली हा विवाह संपन्न झाला। हा विवाह दोन कुटुंबांचे पवित्र बंधन अधिक दृढ करणारा ठरला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली। स्वामी समर्थ परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादामध्ये वादाने ह्या खंडाळा केंद्रामध्ये केंद्राच्या वतीने अतिशय साध्या पद्धतीने कुठलंही देणं घेणं नसून सर्वसाधारण विवाह या खंडाळा केंद्रामध्ये संपन्न होत आहे। हे परमपूज्य गुरुमाऊलींच्या आशीर्वादाने आणि कमीत कमी खर्चामध्ये जी माऊलींची जी संकल्पना आहे त्या पद्धतीने हा विवाह इथं संपन्न झालेला आहे। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ। मी आज खंडाळा केंद्रामध्ये साध्या पद्धतीनं विवाह संपन्न झालेला आहे आमचा। इतर कोणत्याही खर्चाला आम्ही फाटा न देता एकदम कमी खर्चामध्ये हुंडा वगैरे काही न घेता विवाह संपन्न झालेला आहे आणि या अशा प्रकारे साध्या पद्धतीत विवाह होऊ शकतो आणि त्यातच तेवढा पण आनंद भेटतो। याच मला आपण इतर युवकांना काय सल्ला देणार? आपण इतर युवकांना एकदम म्हणजे खर्च कुठलाही वायफट खर्च करण्यापेक्षा कमी खर्चात विवाह संपन्न करणे यातच कोणत्याही तरुण पिढीची भलाई राहील। श्री स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ केंद्र खंडाळा पिंपळाचा वाडा या ठिकाणी प्रश्न उत्तर सेवेमधून जुळून आलेला हा विवाह अत्यंत साध्या सोप्या पद्धतीनं पूर्णत्वास गेलेला आहे आणि या विवाहाचा आदर्श सर्वांनी घेऊन या पद्धतीनं साधा विवाह करावा। मोठ्या खर्चाला फाटा देऊन या पद्धतीनं विवाह सर्वांनी अशा पद्धतीचाच विवाह करावा असा आग्रह मी सर्वांना करेल। या अनोख्या विवाह सोहळ्याचा येस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा।